नमस्कार, CIB न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत। आपण डोंबिवली टाटा पॉवर हाऊस जवळ राहत असेल तर किंवा जात असेल तर रहा सावध। त्या एरियामध्ये आपल्या दुकानावर, हॉटेलवर, भाजी मार्केटमध्ये भीक मागायला येणारी एक वृद्ध स्त्री, जे की आपण तिला म्हातारी समजून काही दान देतो, काही पैसे देतो, तिच्यावर दया करतो, परंतु ती युती, मुक्ती व बहिरी आपल्याला दाखवून भीक मागते। परंतु सत्य आहे, ती बहिरी नाही, फक्त आणि फक्त मुखी आहे। याच मुख्य बहिणीने एक हॉटेलमध्ये एक कस्टमरची बॅग तो विसरून गेला आणि या म्हातारीने ती बॅग आपली सांगून 9 ते 11 झाली व ज्यांनी बॅग विसरून गेले त्यांना आठवण येताच त्यांनी त्या हॉटेलमध्ये धाव घेतली, परंतु वक्त किसी के लिए रुकता नहीं। याच वेळेचा फायदा घेऊन त्या म्हातारीने बॅग चोरी करून पळून गेली आणि तिथे ज्याची बॅग आहे ते पोचले। CCTV कॅमेरे तपासल्यावर कळाले, हे गरीब दिसणारी म्हातारी निघाली होती चोरटी आणि ज्यांची बॅग पळवून नेली तेही व्यक्ती साधी नसून ते पत्रकार, क्राईम रिपोर्टरचे असून पवन शिरसाट व रवींद्र हनवते यांनी ठरवले या चोरटीला आपण पकडून पोलिसांच्या हवेली करायचं, नाहीतर कसले आपण क्राईम रिपोर्टर आणि लोकांना कळाले क्राईम रिपोर्टर पत्रकार यांची बॅग चोरीला जाते, याच्यावरून मोठी शर्मनाक बात नव्हती। मग दोघांनी ठरवले व आसपासच्या झोपडपट्टीमध्ये सापळा रचून त्या चोरटीला ताब्यात घेऊन सर्वात मोठे मानपाडा पोलीस चौकी, पोलिसांचे आभार ज्यांनी वेळेवर येऊन मोठी मदत केली व त्यांच्या सहाय्याने आम्ही मानपाडा पोलिसात त्या म्हातारीला घेऊन जाऊ शकलो। परंतु बॅग काय म्हातारीने काय केले ते माहीत पडले नाही, कारण ती तिचे ढोंग सोडत नाही, मुक्ती आणि बहिरी ही दाखवत आहे। परंतु आपल्या सर्वांना टाटा पॉवर डोंबिवली चे नागरिक या चोरटी म्हातारीपासून राहा सावध। आज बॅग चोरत आहे, पैशाच्या पोटी लहान पोरांना चोरावी, त्यामुळे हे दक्षता घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे। आपल्या सतर्कसाठी मला कोणाचाही अपमान किंवा नावाची बदनामी करण्यासाठी ही बातमी बनवत नाही, आपल्या सतर्कसाठी बनवत आहे व मानपाडा पोलिसांचा आभार व धन्यवाद करण्यासाठी जे वेळेवरती येऊन मदत केली। CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा।